जाहीर करत आहोत। भाजपच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा समाचार घेऊन उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांना एकजुटीचं आवाहन केलं। तर राज ठाकरेंनी मराठी माणसांना कशा प्रकारे साथ घातली आपण तेही पाहूया। तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे। मला आनंद आहे, किमान निवडणुकीत मत मिळवण्याकरता तरी आता त्यांनी आपलं मत बदललेलं आहे। नेहमीप्रमाणे पलटी मारलेली आहे, पण ही जी मारलेली पलटी आहे ती सुखावं आहे, त्यामुळे त्याच्यात त्यांनी तसंच राहावं। माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे, ज्यांचं मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे, अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा। देवेंद्र फडणवीसजीच महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र, विकसित मुंबई करू शकतात हे मराठी माणसांना, सर्व व्यक्तींना, मतदारांना माहिती आहे। आणि आम्ही सर्व मराठी माणसं आहोत, कोणी मराठी इंग्रजी लोक नाही आहोत। आम्ही इंग्रजी आहोत का? लंडनमधून राहिले आलो का इकडे? महाराष्ट्राचे मराठी माणसं आहोत आम्ही। महायुतीमधले सर्वच लोक मराठी माणसं आहेत आणि त्यामुळं मराठी करून मराठी भाषेचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपमान केलाय। मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिज असं बोललेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत। माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत, ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील। फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही, फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही। आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू। आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे। जे लावरे तो व्हिडिओ म्हणणारे आहेत त्यांना सांगतोय, या तुमच्या भाषणांचे असंख्य व्हिडिओ आहेत आमच्याकडे आणि आम्ही लावरे व्हिडिओ अंजन रूपी तुमच्या डोळ्यात घालू। आणि मंडळी, उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंची युती जाहीर होत असताना त्या पत्रकार परिषदेत मानाचं पान मिळालं ते खासदार संजय राऊत।